आता काश्मीरमध्ये सगळं काही ठीक आहे असं काही लोकांकडून उच्चारल्या जाणाऱ्या वाक्यावर विश्वास ठेवून बरेच पर्यटक काश्मीरमधील स्वित्झर्लंड असलेल्या बैसारन व्हॅलीवर आनंद लुटत होते. 3 वाजायला 10 मिनिटं कमी असताना काही लोक मिलिटरीचा पोशाख घालून हातात असॉल्ट रायफल, ऑटोमॅटिक वेपन घेऊन आलेत. 2 डझन लोकांना एका लाईनीमध्ये उभं केलं आणि त्यांना त्यांचा धर्म विचारला गेला. काही पर्यटकांना कलिमा बोलायला लावला. ज्या पर्यटकांना कलिमा बोलायला आला नाही त्यांना जागीच गोळ्या मारल्या. प्रत्यक्षदर्शी सांगतात की गोळीबार 10 मिनिटं चालू होता. या ठिकाणी एक काश्मीरचा नागरिक सय्यद अली हुसेन शाह यांनी पर्यटकांचा जीव वाचवताना आपला प्राण गमावला. या आतंकवाद्यांनी 26 निष्पाप लोकांचा बळी घेतला. या आतंकवाद्यांनी आमच्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळ्या चालवल्या. यात सय्यद अली हुसेन यांनी पर्यटकांना वाचवण्याचं काम केलं. ये जात धर्म की बात नहीं है. जो हमारे पर्यटक वहां गए थे उनके ऊपर अंधाधुंध गोली चला रहे थे ये आतंकवादी, और उनको बचाने का काम इसने किया. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्यांना अनाथांचा नाथ बोललं जातं, त्यांनी सय्यद अली हुसेनच्या कुटुंबाला 5 लाखाची मदत केली आहे. इसलिए आदिल सैल के घर पर मैंने भी उनके परिवार से बात की, उसके भाई से बात की, उनके पिताजी से बात की, और हमारे लोग भी वहां पहुंच गए. उन्होंने भी उनको, वो एक कमाने वाला लड़का था, युवा लड़का था, उनके परिवार की जो अभी हालत ठीक नहीं है, एक सर्वसाधारण परिवार था, इसलिए शिवसेना की ओर से उनको 5 लाख रुपए की मदद भी हो गई. बरीच लोक आहेत जी या आतंकवादी घटनेला जातीवादाचं स्वरूप देत आहेत. तसेच सोशल मीडियावरती बरेच व्हिडिओ असे येत आहेत ज्यात काही लोक गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या मुसलमानांवरती आपली ताकद दाखवत आहेत. इसीलिए हम तुमसे इस काम से तुम्हें हटा रहे हैं. या वाईट प्रसंगी आपण जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अखंड भारताची एकी दाखवणं गरजेचं आहे. हिंदू हिंदू, मुस्लिम मुस्लिम आपापसात करून फूट पाडून आपल्याला याच्यातून काहीच मिळणार नाहीये. आपल्या मनामध्ये अखंड भारताबद्दल देशभक्ती असणं गरजेचं आहे. तसंच एका विशिष्ट पार्टीची भक्ती करणं योग्य नाही. आज मी एक शेतकरी महिला आहे. शेतकऱ्याच्या नजरेतून या सरकारला बघते, पण आज आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन एकी दाखवावी लागणार आहे या आतंकवादी ताकदींविरुद्ध. भविष्यात अशी घटना घडू नये आणि या घडलेल्या घटनेतील आतंकवाद्यांना आणि या पाकिस्तानी बेस्ड TRF संघटित आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी मी सरकारच्या सपोर्टमध्ये आहे.